विस्ताराने सुरुवातीलाच बातमी आहे अमित शहा यांच्या संदर्भात। महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटणार का या प्रश्नावर आता उत्तर येण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत अमित शहा यांची बैठक झाली। शिवसेनेला 18 जागा हव्यात तर राष्ट्रवादीला 12 जागा हव्यात। तर महायुतीच्या जागा वाटपाबाबत तिढा सुटण्याची शक्यता आहे। एकीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनी जागांसंदर्भात मागणी केलेली आहे, तर भाजप आता या संदर्भात काय निर्णय घेणार, शिवसेनेला आणि राष्ट्रवादीला किती जागा सोडणार हे बघणं महत्त्वाचं असेल। अमित शहा यांनी बैठक घेतली, मात्र शिवसेनेला 18 जागा हव्यात तर राष्ट्रवादीला 12 जागा हव्यात। तर जागा वाटपासंदर्भात बातमी समोर येते। एकीकडे महाविकास आघाडीच्या जागा वाटपा संदर्भात चर्चा सुरू आहेत, बैठका सुरू आहेत, तर दुसरीकडे महायुतीच्या सुद्धा बैठका सुरू आहेत। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी डॅरेल मेरोंडा आपल्या सोबत जोडलेत। डॅरेल, महायुती सुद्धा जागा वाटपा संदर्भात बैठक सुरू होणार आहे, या संदर्भात निर्णय होणार आहे। शिवसेनेने तसेच राष्ट्रवादीने सुद्धा जागा वाटपा संदर्भात मागणी केलेली आहे। नेमकं काय होऊ शकतं, शिवसेनेला राष्ट्रवादीला किती जागा मिळू शकतात? जगदीश, आपण पाहिलं तर काल सह्याद्री अतिथीगृहावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आले होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचसोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत त्यांची एक बैठक पार पडली। सुमारे 11 वाजेपर्यंत रात्री बैठक पार पडली। नेमकी बैठकीत काय चर्चा झाली याची माहिती जी आहे ती अद्याप गुलदस्त्यात आहे, पण मात्र जी माहिती सूत्रांनी दिली आहे त्या माहितीनुसार शिवसेनेने जे आहे ते 22 जागांची मागणी केली आहे, तर दुसरीकडे अजित पवार यांनी जे आहे ते 10 ते 12 लोकसभा जागांची मागणी केली आहे। आता या जागांवर या चर्चेनंतर नेमकं कोणाला किती जागा मिळणार हे पाहावं लागेल, पण महत्वाची बातमी जी समोर येते त्या माहितीनुसार ठाणे आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग हा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचे हाती लागल्याची माहिती जी आहे ते विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। तर पालघर आणि दक्षिण मध्य मुंबई या 2 जागा ज्या आहेत ते भाजपच्या वाटेवर जाऊ शकतात, तर या 2 जागेची बदली आता शिवसेनेला काय मिळणार हे देखील पाहावं लागेल। पण रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ त्या संदर्भात आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती। केंद्रीय मंत्री असतील नारायण राणे हे म्हणत होते की ही भाजपची जागा, ही भाजपची वाटेला येणार, तर दुसरीकडे उदय सामंत जे मंत्री आहेत महाराष्ट्रात ते असं म्हणत होते की ही शिवसेनेची जागा आहे। पण मात्र काल जी बैठक झाली गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली, त्या बैठकीत अशी माहिती समोर येते, सूत्रांनी अशी माहिती दिली की रत्नागिरी सिंधुदुर्ग ही जी जागा आहे ती आता शिवसेनेच्या वाटी जाणार आहे। तर दुसरीकडे पालघर आणि दक्षिण मध्य मुंबई आपण पाहिलं तर दक्षिण मध्य मुंबईमध्ये सध्या शिवसेनेचे राहुल शेवाळे हे खासदार आहेत, त्या जागी आता भाजपच्या वाटेवर जाण्याची शक्यता आहे। पण मात्र पालघर आणि दक्षिण मध्य मुंबईची जागी आता शिवसेनेला काय मिळणार हे देखील पाहावं लागेल। तर दुसरीकडे अजित पवार गट देखील 10 ते 12 जागांसाठी आग्रही आहे, पण मात्र सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार सर्वात कमी जास्त जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळणार असल्याची माहिती आहे। फक्त 4 ते 5 जागा अजित पवार गटाकडे जाण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येत आहे। जगदीश, डॅरेल, आपण एकीकडे बघितलं महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून वाद सुरू आहेत, वंचित काही जागांवर अडून बसले, तसं महायुतीमध्ये होणार आहे की महायुतीचा जागा वाटप हा सुरळीतपणे पार पडेल? जगदीश, आपण पाहिलं तर महायुतीचा जो जागा वाटपचा फॉर्म्युला आहे तो निश्चित झाल्याची माहिती समोर येते, जी आता सूत्रांनी माहिती दिली आहे त्यानुसार आपण एकीकडे पाहिलं तर महाराष्ट्राच्या लोकसभेसाठी भाजपकडून 23 निरीक्षक देखील नेमण्यात आले आहेत। तर जी माहिती सूत्रांनी दिली आहे त्यानुसार 28 जागा भाजपच्या वाटी लागू शकतात, तर 15 शिवसेनेला आणि उर्वरित 5 जागा अजित पवार गटाकडे जाऊ शकतात, अशी एक माहिती जी आहे ते सूत्रांनी दिली आहे। तर आपण पाहिलं तर 28, 15 आणि 5 असा एक फॉर्म्युला होऊ शकतो। अद्याप या फॉर्म्युल्यावर जो आहे तो शिक्कामोर्तब झालेला नाही, पण अशी जी दुसरी माहिती समोर येते त्या माहितीनुसार उद्या 7 तारीख आहे आणि 7 तारखेला भाजपकडून जी आहे ती दुसरी यादी देखील जाहीर करण्यात येणार आहे। या यादीत महाराष्ट्राचे लोकसभेच्या उमेदवारांची नावं देखील असण्याची शक्यता, मात्र आता हा जो फॉर्म्युला आहे तो आपण म्हणू शकतो की अद्याप जो आहे ते अनधिकृत आहे आणि याची अधिकृतपणे घोषणा अजून करण्यात आलेली नाही। जगदीश, डॅरेल, शेवटचा प्रश्न, सर्वे महाराष्ट्रात होत आहेत, देशात होत आहेत, महाराष्ट्रातील सर्वे कधी महायुतीच्या बाजूने होत आहेत तर कधी महाविकास आघाडीच्या बाजूने खासदार जास्त निवडून येतील असं सांगतायत। त्यातच अशी माहिती समोर येते की जागा वाटपासंदर्भात राष्ट्रवादीने किंवा शिवसेनेने कितीही मागणी केली तरी अंतिम निर्णय हा भाजपाचा असेल, याबद्दल अधिकची माहिती काय आहे?
नक्की जगदीश, आपण पाहिलं तर काल देखील जेव्हा सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली, या बैठकीत अशी माहिती समोर आली की एक संयुक्त बैठक घेण्यापूर्वी अमित शाह यांनी वन ऑन वन म्हणजेच पहिले मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या तिघांमध्ये एक सिंगली वन ऑन वन बैठका घेतल्या. त्यानंतर एक संयुक्त बैठक घेतली आणि सर्वांकडून आपली किती जागांसाठी मागणी आहे ते ऐकून घेतलं आणि त्यानंतर जे आहे ते एक संयुक्त बैठक पार पडली. पण मात्र आता संयुक्त बैठकीत काय चर्चा झाली, कोणाच्या वाटेला किती जागा मिळणार हे अजून स्पष्ट झालेलं नाही. याची लवकरच घोषणा होणार आहे. पण मात्र आपण पाहिलं तर दोन्ही जे घटक पक्ष आहेत, शिवसेना आणि राष्ट्रवादी, हे आपल्या जागांवर आग्रही. पण आता यावर काय तोडगा निघतो हे देखील पाहावं लागेल. जी, जगदीश, धन्यवाद डॅरिल दिलेल्या माहितीबद्दल.